नमस्कार, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये. तर आज 31st आहे. तर मी जास्त काही करणार नव्हती मेन्यूमध्ये. सँडविच करायचे होते आणि मेथीची भाजी, भजे काढायचे होते, पीठ भरून मिरच्या. तर आधी लसूण सोलून घेतला, एकीकडे बटाटे उकडून घेतले आणि इकडं चटणीसाठी जे मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर दळून घेतली. आणि त्याच्यानंतर मग इकडं भाजी वगैरे झालेली होती, टाकलेली होती. मिरच्या तळायला घेतलेल्या होत्या, कारण मिरची तळून मग मी पीठ भरून मिरच्या करते. कच्च्या पण करतात, पण मी कच्च्या नाही करत, मी तळून घेते आधी, कारण तळून मग मिरच्या तिखट पण नाही लागत. आणि त्याच्यानंतर मग बटाटे उकडलेले होते, तर ते पण गार झाले होते. म्हटलं चला आता साल काढून घेऊया बटाट्याची. तर इकडे बटाट्याची साल काढणं माझं चालू होतं आणि बटाट्याची साल काढल्यानंतर बटाटे स्मॅश करायचे होते. तर हे बघा, बटाटे साल काढून झालेले होते आणि इकडं मी स्मॅश करत होती बटाटे. आणि त्याच्यानंतर मग चटणी करायला घ्यायची होती. तर चटणी करण्यासाठी कढई ठेवली, कढईत तेल टाकलं आणि कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी दिली आणि जे लसूण मिरची वगैरे दळलेली होती ते मी त्या फोडणीमध्ये टाकलं आणि त्याच्यानंतर थोडी हळद आणि धणेपूड टाकली. मसाले ॲड नव्हते केले, कांदा पण ॲड नव्हता केला ह्या वेळेला. तर बटाटे टाकले स्मॅश केलेले आणि चटणी झाली. बघा, चटणी आपली रेडी होती. आणि त्याच्यानंतर हे बघा, मनूच्या पप्पांनी ब्रेड आणले होते, तर त्यांनी ते कालच आणून ठेवलेले होते. मनूला सँडविच आवडतात, मलाही आवडतात, त्यामुळे त्यांनी ब्रेड आधीच आणून ठेवलेले होते आणि टोमॅटो सॉस पण होता. ही बघा, चटणी पण रेडी होती आणि मी चटणी आता ब्रेडला लावायला घेतलेली होती. तर ब्रेडला चटणी लावत होती आणि हे बघा, मी थोडंसं करण्याचा प्रयत्न केला, ते डोळे आणि चेहरा वगैरे, स्माईल वगैरे, पण ते जमलं नाही मला व्यवस्थित, कारण एका हातात मोबाईल होता आणि एका हाताने मी ते करत होती. सँडविच तर चटणी वगैरे लावून तयार होतं. पीठ तर मी आधीच भिजलेलं होतं, कारण पिठाच्या मिरच्या काढायच्या होत्या. तर जे पीठ उरलेलं होतं त्याच्यात मी 2 सँडविच तळून घेतले आणि बाकीचे मी असेच फ्राय करणार होते. ते तेल किंवा तूप किंवा मग बटर लावून फ्राय करायचे. मी तेल लावून फ्राय केले होते, खूप छान लागतात असे, पण क्रिस्पी येतात मस्त. तर हे बघा, मी तेल टाकलं तव्यावरती आणि नंतर सँडविच ठेवले. तर नेमकेच केले होते, जास्त काही केले नव्हते, कारण बाकीचा पण स्वयंपाक होता, मग सगळंच खाल्लं जायला पाहिजे, नाहीतर मग ते पडून राहतं. आणि मग हे बघा, आपले सँडविच क्रिस्पी झाले होते, किती छान दिसत आहे ना, रेडी होते आपले सँडविच. तर आता खायला घ्यायचे होते, तर मी डिश रेडी केलेली होती. ही बघा, सँडविच खूप छान झालेले होते. कमेंटमध्ये नक्की सांगा सँडविच रेसिपी कशी आहे. आणि मनूला तर खूप आवडले होते सँडविच. बाय बाय.